दोस्तों नमस्कार, मैं राजेश मिश्रा न्यूज़ इंडिया में आपका स्वागत करता हूं। हमारे साथ में मित्रजन महिला बैंक के जो कर्ताधर्ता है सागर जी मेश्राम, हम उनसे बात करना चाहेंगे। तो पहला सवाल ये है सागर जी आपसे कि आपने जीरो से लेके ये जो जर्नी तय की है उसका आप अनुभव बतलाइए। ये संस्था को 2012 में इससे स्थापना हुई है और 12 साल से कुछ महिलाओं को लेकर लश्करी बाग एरिया में हमें जो दुर्बल घटक की महिला है उनका आर्थिक और सामाजिक विकास करने के लिए इस संस्था का निर्माण किया है। आज 12 साल की जो जर्नी हुई है, इसमें लगभग बहुत सारे लोगों को स्वयं रोजगार के लिए लोन मिला और छोटे जो धंधे वाले हैं वो डिपॉजिट यहाँ पे जमा कर रहे हैं। और इस जो मागास वर्गीय एरिया में बहुत सारा यहाँ पर एक उत्साह का वातावरण पिछले 12 साल से हुआ है और एक समाज परिवर्तन और आर्थिक विकास की प्रक्रिया में मित्रजन महिला नागरिक सहकारी पत्र संस्था का एक योगदान इसमें रहा है और बहुत अच्छी प्रक्रिया है। इसमें आपका भी योगदान मिलना बहुत आवश्यक है। महिलाओं के विकास के लिए अगर आपका अगर योगदान मिलता है तो बहुत अच्छी बात है और सहकार के माध्यम से सभी का विकास होना संभव हो सकता है। सागर जी ये बताइए कि आपने जो जर्नी शुरू किया था एकदम जीरो से शुरू किया था। हाँ। जो हम अपने आंखों से देखते हैं। हाँ। इसको अथक परिश्रम अथक कष्ट के साथ में इस मुकाम पे आए हो। हाँ। बराबर है। तो इसके वांछा के बारे में थोड़ा सा बताएं ताकि जनता ये आपसे ले सके, कुछ अनुभव ले सके या आपका जो हाँ। हाँ। आदर्श ले सके कि जो जीरो से होने वाला इंसान आज इतने बड़े बैंक का ये बन गया है। हाँ। उसके बारे में बताइए। हाँ, पहली बात तो यह है कि मेरी जर्नी जो है 2012 से पहले से 1996 से मैंने एक एजेंट के रूप में काम किया है और 2012 से ये संस्था का ये किया है। मुझे ऐसा लगा कि भाई एक मागास वर्गीय एरिया उत्तर नागपुर में एक छोटा जो बेल्ट है लश्करी बाग नवानका से आजू बाजू का जो बेल्ट है, इसमें जो बेरोजगारी का जो ये है प्रमाण बड़े प्रमाण में है। युवकों में बेरोजगारी का प्रमाण है, महिलाओं में रोजगार का जो प्रॉब्लम है, इसको अगर हल करना है तो सहकारी पत्र संस्था एक माध्यम हो सकता है जिसके माध्यम से अब उन एक समाज सेवा या समाज परिवर्तन आर्थिक विकास का एक माध्यम हो सकता है। इस बात को ध्यान रखते हुए हमने ये संस्था का संचालन की है, स्थापना की है और इसमें बहुत सारे युवाओं और महिलाओं को रोजगार मिला है। कुछ एजेंट लोगों को माध्यम से रोजगार मिला है, कुछ एम्प्लॉय के माध्यम से रोजगार मिला है और हमारी जो महिला है यहाँ पे संपूर्ण महिला डायरेक्टर है और या एक्सपर्ट डायरेक्टर है और बहुत सारा अच्छा यहाँ पर वातावरण की निर्मित हमने की है। हाँ दोस्तों, हम ये बताना चाहते हैं कि हमने जिस अपनी आंखों से देखा है सागर जी मेश्राम को, हम साइकिल से उनकी शुरुआत देखे हैं तो आज एक बैंक के मालक है, डायरेक्टर के पद पे है। ये कोई मामूली बात नहीं और ये कोई झूठी कहानियां भी नहीं है। उनका स्ट्रगल ही इनके आज इसने मेहनत करके ये जो सामने आया है और आज उसका उदाहरण ज्वलंत उदाहरण हमको दिख रहा है। हर कोई कर सकता है। इसलिए एक कवि ने बहुत खूब कहा है कि कौन कहता है आसमान को सुराग हो नहीं सकता, एक पत्थर तो तब से उछालो यारो। जो सागर जी मेश्राम ने एक पत्थर तबे से उछाला है और आज वो बैंक ऑफ डायरेक्टर में बैठे हुए हैं। मैं इसी के साथ में राजेश मेश्राम न्यूज़ इंडिया के लिए वार्षिक सभा है। यहाँ पर उपस्थित संचालिकाएं घाटे सर, विक्रम बोरकर सर, देवांगन सर, सभी उपस्थित सभासद, कर्मचारी, लेखापाल, इनको मेरा जय भीम। 13वीं सभासद में जो कार्यक्रम लिया जाता है उसके लिए बहुत मेहनत करना पड़ता है और लोगों के विचार सुनकर हमें सब कुछ सहने के बाद भी इस विषय को रखकर हमको संस्था चलाना पड़ता है कि उसकी संस्था चलाना इतनी छोटी बात नहीं है। ये पिछले साल भी मैंने यही बोली थी क्योंकि इसमें सभी वो लोग जो भी संस्था से जुड़े हुए सभासद को छोड़ के जो भी जुड़े हुए हैं उनके विचार, उनकी बातें सुन के हमें ऐसा लगता है कि संस्था कैसे चलाना चाहिए और कैसे उसको आगे बढ़ाना चाहिए। इसको बढ़ाने और सभासद को लाने के लिए कम से कम हमने 1000 रुपये, 1000 पत्रक छापे, इनविटेशन कार्ड छापा, घर घर में गए हैं, लेकिन सभासद की संख्या
ज्यों की त्यों है। पिछले साल भी वही थी, आज भी वही है। तो मैं ये चाहती हूँ कि जो भी संस्था से जुड़े हुए लोग हैं वो अपने विचार अच्छे रखें संस्था के प्रति और संस्था को आगे बढ़ाने की कोशिश करें। धन्यवाद। संस्थेचे 23-24चे लेखापरीक्षण ज्या सरांनी केलेलं आहे, संस्थेचे सल्लागार माननीय राजू संस्थेचे तर आता आपण सुरेशजी उके यांचेही सत्कार मंजुषाताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आप उनका भी सत्कार करें. नहीं आप अध्यक्ष करेंगे. त्याचप्रमाणे दुष्यंत मोहाडीकर यांचेही सत्कार मोहाडीकर आप ही करेंगे. संस्थेचे अध्यक्ष मंजुषाताई मेश्राम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि असिस्टंट मॅनेजर स्वातीताई यांचेही सत्कार. एकदा सरपंच स्वागत करून मेश्राम साहेबांना मंचावर राहत होतं, पण तरी सुद्धा मला बोलायला चान्स नव्हता. माझ्याकडे फक्त एकच काम राहायचं, मॉनिटरिंग. परंतु चळवळ सहकार चळवळ चालवता वेळेस आपले मनोगत व्यक्त करणं फार आवश्यक आहे. जे तुम्ही ज्या ठिकाणी बसलेलं आहे त्याच्या संस्थापक सागर मेश्राम आहे, म्हणून माझे मनोगत तुम्हाला ऐकून घेणं फार आवश्यक आहे. संस्था निर्माण करते वेळेस मला किती अडचण झाली, मला किती त्रास झालं आणि आता किती त्रास होते हे मी व्यक्त करू शकत नाही. सहकारी चळवळीमध्ये काम करते वेळेस मला हे कधी कळलं नव्हतं की सहकारी चळवळ ही फक्त एजंट म्हणून काम करणं. 1996ला मी एजंट म्हणून काम केलं. माझी वय 47 वर्षाची आहे. 28 वर्ष मी काम केलं. पण मला जो अनुभव आला, करू अनुभव या संस्थेच्या माध्यमातून मी कोणत्याही डिपॉझिटरचा 1 रुपया सुद्धा 28 वर्षामध्ये मी परत केला नाही असा इतिहास नाही. पण कोऑपरेटिव्ह मुवमेंट चालवता वेळेस मी नागपूर शहरामध्ये खास करून तर नागपुरामध्ये मी अभ्यास केला. आंबेडकरी चळवळीच्या ज्या बहुतेक लोकांच्या चळवळीचा अभ्यास केला. त्याच्या ज्या संस्था आहे ते कोलमडीत का पडतात, ते मला का येतात, यावेळेस मी याचा अभ्यास केला. मला वाटलं की मी त्या सोसायटीमध्ये मी आंबेडकर बँकेच्या पहिला एजंट राहिलो, पोस्ट ऑफिसचा एजंट राहिलो, निर्मल उत्पलचा एजंट राहिलो आणि ग्रीन सिटीचा सुद्धा एजंट राहिलो. मला असं वाटलं की आपण एजंट म्हणून काम करतो, परंतु आपण सोसायटी ओपन करायला पाहिजे. पण जे त्रास मी भोगितलं आणि आताही सुद्धा मी त्रास भोगत आहो. मी कोणाला कसं म्हणत नाही की तुम्ही सोसायटी ओपन करा,
घाटे साहेब तुमच्या समोर मी आणि सीए जे आहेत सन्माननीय विक्रम सर यांच्या समोर सांगतो आणि प्रशिक्षण सुद्धा आहेत यांच्या समोर सांगतो मी कुणालाच तसा रिकमेंडेड करत नाही की तुम्ही संस्था ओपन करा. असं काम मला जे चटके बसत आहे कारण की हा काम जिम्मेदारीचे काम आहे. कुणाला संचालक बनवणं, कुणाला कर्मचारी नियुक्त करणं, कुणाला एजंट बनवणं. मी 60 एजंटला इथे नियुक्त केलं होतं पण प्रामाणिकतेच्या अभावी त्यांना संस्थेने बंद केलं. संस्था चालवण्यामुळे एवढा त्रास होतोय मला कमीत कमी 9 वाजतापासून तर रात्री 9 वाजतापर्यंत 12 घंटे काम करावं लागते आणि मला सुट्टीच नसते. घाटे साहेब मला सुट्टीच नसते. मला गव्हर्नमेंटची सुट्टी नाही. मला संडेची सुद्धा सुट्टी नाही. मला 12 घंटे 9 वाजतापासून रात्री 9 वाजतापर्यंत काम करावं लागते. माझी 63 वर्षाची वय आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये सहकारी विभागाने 60 वर्षाची वय ठरवून दिलेलं आहे. तरी सुद्धा कारण की सागर मिश्रांच्या पर्याय 12 वर्षापासून सोसायटीला झाला आतापर्यंत पर्याय उभा झाला नाही. ही शोकांतिका आहे. आता सागर मिश्रांची जिम्मेदारी आहे का ही? हा 4 पार्ट आहे. संचालक आहे त्या ठिकाणी, कर्मचारी आहे त्या ठिकाणी, एजंट आहेत आणि सभासद आहे. सभासदा हिताकरता आम्ही जर सोसायटी चालवत असू ठेवी गोळा करणं, कर्ज वाटप करणं आणि कर्ज वसुली करणं ह्या 3 पार्ट आम्ही करत असू तर त्याच्यामध्ये सभासद सुद्धा एकदा त्यांना त्यांच्या हिताकरता आम्ही काम करत असतो. संचालिका विविध प्रश्न उपस्थित करतात. मला विचार येतो ह्या गोष्टीच्या की भाई आमची जिम्मेदारी आहे आणि मला संचालिका कधी नसते. लक्षात घ्या. सभासद हा आपला मालक असतो. कर्मचारी ज्याला आपण अपॉइंटमेंट करतो तो आपला ऑफिशियल टाइम 9 पासून 5 पर्यंत येतो. त्याच्यानंतर त्याचा विषय संपते. एजंट आपला कलेक्शन करतो सायंकाळी आणि सकाळीच पडतो. तो विषय संपून जातो. इथे किती एजंट आहेत? असं का होऊ राहिला? असं का होते? ही माझी जिम्मेदारी आहे का? अगर असं असतं तर मी आताच CSP सेंटर मी ओपन केलं होतं. 2 लाख रुपये मी स्वतःचे खर्च केलेले आहे. वास्तविक पाहता हा बोलण्याचा विषय नव्हता. सहकार चळवळीमध्ये हे एवढा डिव्होशन, एवढा त्याग आणि बलिदान करावं लागते. अगर एवढा त्याग आणि बलिदान अगर नाही केलं ती स्वतः चालू शकत नाही. तुम्ही सांगा पुन्हा इथे सभासद बसलेले आहेत, संचालिका बसलेले आहेत, कर्मचारी बसलेले आहेत, एजंट बसलेले आहेत. सागर मिश्राच्या एखादी पर्याय सांगा 12 वर्षामध्ये संस्था कशी चालेल? एकमेव वन मॅन आर्मी राहील. सध्या तो कोलॅप्स झाला तो संस्था कोलॅप्स होईल. ही सिस्टम का तयार होत नाही? तर आपल्याला सर्वांना समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून प्रशिक्षण मी कधीही मला जिल्हा फेडरेशनच्या प्रशिक्षण असते किंवा ऑल इंडियामध्ये सहकार भारतीचं सुद्धा असते. मागील 12 वर्षामध्ये माझ्या सुद्धा उत्तर नागपुरामध्ये विरोध झाला की हा व्यक्ती देवानंद सरांसोबत घुमतो. तेव्हा सुद्धा विरोध झाला. परंतु मी बांधवून तुम्हाला सांगतो मी याच्याकरता मला सहकार भारतीसोबत जोडला होतो की या संस्थेला जिवंत ठेवण्याकरता सहकार भारतीमध्ये जे मला मिळत होतं, मार्गदर्शन मिळत होतं आणि ऑल इंडियामध्ये मला घुमण्याच्या जो मला गाईडलाईन मिळत होती त्या माध्यमातून मी ह्या संस्थेला बेनिफिट कसा होईल याचा विचार करत होतो. नागपूर जिल्हा फेडरेशनच्या माध्यमातून काय आपल्याला ह्या संस्थेला वाढवण्याकरता आपल्याला काय मदत होऊ शकते याच्याकरता मी त्याच्याकरता जात होतो. परंतु हे मागील 12 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो की हे चळवळीमध्ये मी बोललो नाही तर तुम्हाला समजेल नाही. हे जर तुमच्याच हिताकरता जर चळवळ असेल आणि तुमच्या जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसेल तर काम कसं करावं? मी आज हा उद्या नाही. मग चळवळ चालेल कशी? ही सोसायटी कशी चालेल? कारण आम्ही इथला बोर्ड ऑफ डायरेक्टर लक्षात घ्या. नियम मंडळ काय म्हणतो? इथला बोर्ड ऑफ डायरेक्टर त्या डिपॉझिटरचा रिस्पॉन्सिबल आहे. कारण की डिपॉझिटरला मागच्या क्षणिक पैसे परत करावे लागतील. आमची रात्र आणि दिवस त्याच्याकरता असते. मी आपल्या स्टॉपला जे आता असिस्टंट मॅनेजर बनले त्यांना मी म्हटलं कोणताही कस्टमर पेमेंट मागण्याकरता आला विड्रॉल करता मागच्या क्षणिक पैसे परत करा. तुम्ही मला फोन करा मी तुरंत बँकेत जाऊन पैसे पेमेंट आणून देईल. म्हणून ह्या वेळेस आम्ही RTGSची तुरंत व्यवस्था चालू सुरू केली. सेम डे पेमेंट, तुरंत पेमेंट देण्याची ही व्यवस्था केलेली आहे. हे सर्व मी भावनिक का बोलत आहोत? अगर मी नाही बोललो, पहिले मी बोलत नव्हतो कारण की ते पूर्ण माईकच मालूम आहे का देवानंद सरच्या हाती यायच्या कारण की हाती आमचे गाईडलाईन करतात.
मार्गदर्शक आहे त्याच्यावर मी त्याच्यासमोर बोलत नव्हतो, परंतु मला बोलणं फार आवश्यक आहे. तुमच्या जोपर्यंत संचालिका, एम्प्लॉय आणि एजंट आणि सभासदाला जोपर्यंत संगम होणार नाही, जोपर्यंत आपण एकमेकाला समजून घेणार नाही, तोपर्यंत संस्था वाढणार नाही. पहिले एकामेकाला समजून घेणं फार आवश्यक आहे की हे संस्था आपण हा काम का करतो, हा काम आपण का करतो आणि याच्यापासून बेनिफिट काय. आपण आपल्या समाजाचे लोक ज्या वेळेस संविधानाने रिझर्वेशन मिळाला त्यांनी नोकऱ्या हासिल केल्या आणि तो संपूर्ण फंड नॅशनल बँकमध्ये टाकतो आणि कर्ज घ्यायचं असलं तर तो आमच्या आंबेडकर सोसायटीमध्ये मागण्या करता येतो आणि तो परतही करत नाही. ही स्थिती आहे. मी रिकव्हरी ऑफिसर आहे म्हणून मी ज्यावेळेस मला त्रास होतो रिकव्हरीच्या हे माझ्या लक्षात येते. मला फेडरेशन बोलत असते किंवा ऑडिटर बोलत असते NPAच्या काय, डिपार्टमेंट बोलत असते NPAच्या काय, मी प्रयत्न करत असतो. आता स्वतः आम्ही 101 वर प्रयत्न करणार आहोत. पण लक्षात घ्या, अगर समजा सोसायटीला मित्रजनला अगर वाढवायचे असेल तर तुमच्या इन्व्हॉल्वमेंट फार आवश्यक आहे. तुम्ही नॅशनलाइज बँकमध्ये, स्टेट बँक किंवा कोणत्याही नॅशनलाइज बँकमध्ये पैसे टाकत असाल, पण तो हा पैसा समजा तुम्ही आपल्या सोसायटीमध्ये घालाल, त्याच्यामुळे एक आर्थिक विकास होईल, ह्या परिसराचा विकास होईल. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, आपण 12 वर्षामध्ये इथपर्यंत खिचलो आपण सोसायटीला, पण सोसायटीला वाढवण्याकरता आपण येऊन राहिलो ह्या ठिकाणी आणि वारंवार आम्ही प्रयत्न करत आहोत. संख्या जरी कमी असेल पण जी संख्या आहे ही क्वालिटी संख्या आहे आमची. 2000 मधून समजा जेवढी 50 किंवा 75 संख्या आली असेल, परंतु आम्ही AGM घेणं बंद करणार नाही. संख्या जेवढी बी राहील परंतु आमचे, कारण की हा त्याचा अधिकार आहे, म्हणून ते आम्हाला घेणं फार आवश्यक आहे. म्हणून जोपर्यंत तुमच्या इन्व्हॉल्वमेंट राहणार नाही तोपर्यंत ही संस्था समोर जाऊ शकत नाही, वाढू शकत नाही. म्हणून तुमचे काय प्रॉब्लेम आहे तुम्ही आपल्या त्या ठिकाणी स्टॉप असतो त्यांना सांगायला पाहिजे की भाई आमचे हे प्रॉब्लेम्स आहेत, की भाई आम्हाला विड्रॉल वेळेवर मिळत नाही किंवा आम्हाला लोन कर्ज वेळेवर मिळत नाही, तुम्ही सांगायला पाहिजे. तुमच्याकरता सोसायटी आपण ओपन केलेली आहे आणि खूप मोठा जास्त पगार मिळत आहे काय, आम्ही खूप मोठी स्टेट उभी केली आहे का याच्या माध्यमातून. माझ्या बँक बॅलन्स पाहता झिरो आहे, माझ्या नावाने कोणतीच प्रॉपर्टी नाही. माझे घरचे लोक माझ्या परेशान आहेत की भाई उद्याच्या काय, कारण की माझ्याकडे काहीच नाही आहे. घाटे सरांनी सुद्धा म्हटलेलं आहे, देवानंद सरांनी सुद्धा म्हटलेलं आहे, नंतर काय. म्हणून मला ह्या वयात सुद्धा मेहनत करावं लागत आहे, कारण की माझ्या नावाने काही बँक बॅलन्स नाही, काही प्रॉपर्टी नाही, कारण की मी डेव्होटेड वर्कर आहोत. मी स्वतःच्या कोणाला याच्याकरता बोलतो कारण की संस्थेवर कोणतीच अचीव देत नाही. कोणताही अधिकारी असो, कोणताही अदर चेकिंग करण्याला येतो मी कधी भेट नाही आणि 5 दिवसाची ठेवलेली आहे. तोटा आहे, फायदा 12 वर्षामध्ये संस्थेला फायदा झाला आहे. तोटा येईल तरी AGM घेऊन तोटा आम्ही निर्देशनात आणून देऊ तुमच्या की हा तोट्याचे कारण सांगून आम्ही, परंतु आम्ही फेडरेशनकडून हे गोष्ट लपवणार नाही, आम्ही त्या ऑडिटरकडून आम्ही हे गोष्ट लपवणार नाही आणि प्रशिक्षण संस्थेकडून हे गोष्ट लपवणार नाही. कारण की ही चळवळ तुमच्याकरता आहे. लॉस अँड प्रॉफिट करता तुम्ही समज जिम्मेदार आहात, फक्त येतात बोर्ड ऑफ डायरेक्टरही जिम्मेदार नाही तर तुम्ही सुद्धा सेम जिम्मेदार आहात. म्हणून तुमच्या इन्व्हॉल्वमेंट हा फार गरजेचा आहे. जोपर्यंत तुमच्या मेंबर लोकांच्या इन्व्हॉल्वमेंट राहणार नाही ती संस्था वाढू शकत नाही. म्हणून तुमच्या ह्या वेळेस सुद्धा कमी आल्या असेल, पण पुढच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक कसं येतील ह्या तुमच्यातर्फे हा प्रयत्न होणे फार आवश्यक आहे. मी भावनिक बोललो तुम्हाला, हे भावनिक याच्याकरता बोललो, एक मिनिट, हे भावनिक याच्याकरता बोललो कारण की मी त्या तुमच्या डिपॉझिट करता रिस्पॉन्सिबल आहे. मी तुमच्या डिपॉझिट करता रिस्पॉन्सिबल आहे म्हणून मला हे शब्द बोलावं लागून राहिला, कारण की कोणाचाही मी पैसा डुबीत घ्यायला नको याच्याकरता मी प्रयत्नशील असतो. तर त्यानंतर आपले संस्थेचे अध्यक्ष हे आपले मनोगत व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो. देश और दुनिया के प्राणवायु और अर्थशास्त्र के महामहिम तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, परम पूज्य डॉक्टर अम्बेडकर, इन महाबुद्धि को मेरा दीवार अभिवादन। साथियों, जब देश में संविधान की प्रक्रिया चल रही थी तब बाबा साहब ने जब संविधान देश को समर्पित किया तब उन्होंने 2-3 बात कही थी
कि वहाँ आज सामाजिक और राजकीय क्षेत्र में बराबर रहेंगे, राजकीय क्षेत्र में हम बराबर रहेंगे, लेकिन सामाजिक और आर्थिक क्षेत्र में हम गरीब बराबर कर चलेंगे। तो जो भी शासन करती जमात इस देश में रूल करेंगी, उनका ये कर्तव्य है कि उन्होंने इस आर्थिक स्थिति और सामाजिक स्थिति की जो गैर बराबरी है उनको जल्द से जल्द दूर करना चाहिए। लेकिन आज हम देखते हैं कि 75 साल के बावजूद भी हम इस देश में जो गैर बराबरी है हम दूर क्यों नहीं कर पा रहे हैं। तो इसमें जैसे अपने भारत देश के बाद जो भी देश आज़ाद हुए अपने दो साल बाद 2 महीने बाद अपने पड़ोसी देश है चाइना, अपने 2 साल बाद आज़ाद हुआ है, लेकिन आज उनकी स्थिति क्या है? हर क्षेत्र में वो आगे है। उसका एक बड़ा कारण है कोई देश में जात नहीं है। और ये बाबा साहब कहते हैं कि इस देश में 3 अर्थशास्त्र होते हैं। 3 अर्थशास्त्र कौन से हैं? तो एक तो राष्ट्रीय अर्थशास्त्र, दूसरा है वर्गीय अर्थशास्त्र और तीसरा है जातीय अर्थशास्त्र। तो ये 3 वर्गीकरण जो अर्थशास्त्र के बाबा साहब ने बताए, तो हमारा ये देश में राष्ट्रीय अर्थशास्त्र के साथ साथ वर्गीकरण अर्थशास्त्र और जातीय वर्ग अर्थशास्त्र होने के कारण इस देश में जिस तरह से आगे बढ़ने की कोशिश होनी चाहिए उस नहीं हो पा रही है। हर क्षेत्र में जैसे कि हम देखते हैं कि इसके पहले की जो सरकार थी 10 साल पहले, तो उन्होंने लगभग उन पे 70 लाख करोड़ का उनके पर कर्जे लिए थे विदेशों का। 10 साल बाद आज हम देखते हैं कि लगभग 200 लाख करोड़ हमारे देश पे कर्ज हुआ है। मतलब हर यहाँ का जो व्यक्ति है उनके पर 1.5 लाख का कर्ज हुआ है। इसका कारण यह है कि हमारी जो आर्थिक पॉलिसी है वो नहीं बराबर होने के कारण हमें देश पिछड़ते जा रहा है। उसी तरह अब कोई भी क्षेत्र में देखो, गेम की स्थिति में देखो, अभी जस्ट पेरिस में ओलंपिक हुए हैं, हमारी आबादी सबसे ज़्यादा है, दुनिया में सबसे ज़्यादा आबादी वाला देश है, लेकिन हमने कितने लोग खिलाड़ी भेजे? 117। देश में सबसे ज़्यादा। चाइना हमसे थोड़ा पीछे है। चाइना की आबादी 143 करोड़ से है, इंडिया की 145 करोड़ से है, फिर भी चाइना ने लगभग 80 मेडल जीते हैं लगभग। और एक छोटी सी कंट्री है अमेरिका, उसमें उसकी पॉपुलेशन मात्र 35 करोड़ है। उन्होंने अपने 600 खिलाड़ी भेजे थे ओलंपिक में और उन्होंने लगभग 145 मेडल जीते हैं। तो ऐसा ये क्यों होता है? तो इसमें सबसे बड़ा रीज़न है कि देश में कास्ट, और बाबा साहब ने कहा था कि जब तक देश में कास्ट है तब से किसी भी क्षेत्र में, वो चाहे भी कोई भी क्षेत्र हो, वो धार्मिक क्षेत्र हो, आर्थिक क्षेत्र हो या खिलाड़ी के क्षेत्र में, खेल का क्षेत्र हो, देश प्रगति नहीं कर पाएगा। तो जब तक हम इस बात को नहीं समझेंगे, ये देश की आर्थिक पॉलिसी नहीं समझेंगे, तब तक ये देश का आर्थिक जो बहुजन समाज है उससे कल्याण होना बहुत कठिन बात है। जैसे हम देखते हैं कि आज जैसे भी सत्ता आई है तो जो हाई कास्ट है उनका काफ़ी डेवलपमेंट हुआ है। आप गुजरात में देखो, महाराष्ट्र में देखो, हमारे पास ऐसे कितने तो भी व्यक्ति है जो स्वर्ण है उनको 10 साल में कायापालट हो गया। अरे ऐसा कैसे हो रहा है? जो बहुजन समाज है आज भी पिछड़ते जा रहा है। जैसे जीएसटी के कारण, नोटबंदी के कारण लगभग 1 करोड़ के ऊपर हमारे बेरोजगारी हुआ है। इस एक क्यों हो रहा है? कि हमारी जो पॉलिसी है रॉन्ग पॉलिसी है, बहुजन समाज की गलत पॉलिसी हो रही है। इसलिए ना हमारा जो सोसाइटीज है उसको भी, जो बैकवर्ड सोसाइटी उनको कुछ समाज को जो कुछ देना चाहिए सरकार, कोई प्रावधान नहीं होने के कारण इस देश में जो पिछड़ा वर्ग है, ST ST OBC काफ़ी मात्रा में आने वाले 30 सालों में इसके रिजल्ट आपको देखने पड़ेंगे कि हमने जो देश चला रहे हैं इनके परिणाम आने वाले आपको 30 साल में पड़ेंगे। हमारी जो पीढ़ी है उस बात को महसूस करेगी कि हमने कुछ गलती की, इस कारण इसका परिणाम हमको मिल रहा है। तो ये सब बातों पर ध्यान रखते हुए हमारी जो संस्था है वो मजबूत करने के लिए हमने उसके तन मन धन से अगर आगे बढ़ते हैं तो हमारी संस्था कायम अच्छी चलेंगी, तो हमारा समाज कुछ ना कुछ, थोड़ा बहुत कुछ ना हो, आगे बढ़ पाएगा। इतने में अपनी बात रख के मैं अपने 2 शब्द यही समाप्त करता हूँ। जय भीम, जय भारत, धन्यवाद। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।